सारिका S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंडमध्ये आपच्या उमेदवार मेधा पाटकर आणि ठाण्यातील युतीचे उमेदवार राजन विचारे यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज। कोपरी गावदेवी मंदिराजवळील राखीव जागेला फेरीवाल्यांचा विळखा। पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या तरुणांमध्ये आनंदाचे वातावरण असून भावी खासदार कसा असावा याबाबत त्यांची काही जाणून घेतलेली मते। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या रणधुमाळी सुरू झाली। प्रत्येक पक्षाचा उमेदवार आपला जाहीरनामा घेऊन मतदातापुढे सादर करतोय, तर जाहीर सभा भाषण यातून विरोधकांवर ताशेरे ओढण्यास सध्या चांगलाच रंग चढलाय। या सर्व गोष्टींमध्ये महत्त्वाचा घटक आहे ते म्हणजेच मतदार। आजचा तरुण हा उद्याचा भावी नागरिक ठरणार आहे। तरुण मंडळी पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। थोडक्यात भारतीयत्वाची जाणीवही यातून होणार आहे। नवीन मतदारांची नोंदणी करण्याकरिता ठाणे जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतला होता। मुंबई आणि ठाणे मनपाकडून मतदारांना जागृत करण्याकरिता विविध मोहीम हाती घेतल्या आहेत। भावी नागरिक असलेल्या तरुणांच्या होणाऱ्या खासदारांकडून काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केलाय। तर सध्या भाषणबाजीतून सुरू असलेले टीकास्त्र, घराणेशाही, कौटुंबिक वाद, पैसे वाटप यासारख्या गोष्टींबाबत नाराजी व्यक्त केली। गैरकृत्याबाबत कठोर कारवाईची मागणी तरुणाईने केली आहे। महिला सुरक्षेला प्राधान्य देणारा खासदार असावा असे तरुणींचे मत आहे। लोकसभा निवडणुकीचे पडघम सध्या सर्वत्रच वाजू लागलेले आहेत। मतदारांमध्येही तितकीच विभिन्नता आहे। आपल्यासोबत इथे आहेत काही तरुण मतदार जे आता पहिल्यांदाच आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। काय त्यांच्या नेमक्या येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा आहेत आणि मतदानाचा हक्क बजावताना त्यांना काय नेमका आनंद होणार आहे आपण त्यांच्याशी बोलून जाणून घ्या। आपल्यासोबत इथे काही तरुण मंडळी आहेत। मित्रा, तुझं नाव सांग, तू पहिल्यांदाच तुझं मतदानाचा हक्क बजावणार आहेस, काय वाटतं तुला याच्याविषयी? खासदारांनी जी आश्वासनं निवडणुकीच्या आधी देतात ती त्यांनी निवडणूक झाल्यानंतर ती पूर्ण करायला हवी। मतदान करताना खूप आनंद होत आहे, पहिल्यांदाच अधिकार बजावत आहे। मैत्रिणी, तू देखील एक आहेस, तू पण पहिल्यांदाच तुझं मतदानाचा हक्क गाजवणार आहे। काय तुझ्या अपेक्षा आहेत नेमका आणि कसं वाटतंय तुला? जे सांगतात की रस्ते बांधू, म्हणजे जे कामात सांगतात की आश्वासनं देतात, तर ती त्यांनी पूर्ण करून ते म्हणजे सगळ्या जनतेपर्यंत त्यांना जी मदत आश्वासनं देतात ते पूर्ण केली पाहिजेत। आणि त्याच्यानंतर जे पैसे देतात म्हणजे आणि मतं घेतात तर ते करू नये, म्हणजे आणि लोकांनी पण म्हणजे योग्य त्याच नेत्याला मत द्यावं। म्हणजे असं उगाच पैसे देणारे किंवा असं म्हणजे जे चांगलं काम करणार असेल, सुशिक्षित असेल त्या नेत्यालाच मत दिलं पाहिजे। मी पहिल्यांदाच मतदान करतो आणि आपला खासदार हा फक्त जाहीरनाम्यावर सगळं लिहून असणारा नसावा, खूप म्हणजे सत्यामध्ये सगळं उतरवून काढणे पण असावे। जे बोलतात ते की सरकार म्हणजे खासदार जे आमदार करतात तेच खासदार करू नये। खासदारांची पण खूप पूर्ण ठाणे शहर त्यांच्या ताब्यात असतो आणि त्यांना पूर्ण पैकी चांगलं काम केलं पाहिजे, माझं एवढंच मत आहे। त्याचबरोबर आपण बघतो की सध्या निवडणुकीच्या प्रचारार्थ अनेक सभा, भाषणं वगैरे अशी केली जातात। त्या भाषणांमधनं आपल्या विरोधकांवरती टीका देखील केल्या जातात, तर त्या टीका योग्य आहेत का असं तुला वाटतं का? मला असं वाटतं की त्या टीका अतिशय योग्य आहेत, कारण मुद्दे राहतात बाजूला आणि यांचे वैयक्तिक जे काही प्रश्न आहेत, वैयक्तिक मॅटर आहेत तेच पुढे येतात। हे लोक त्याचाच इश्यू करत आहेत, तर मला वाटतं त्याचा इश्यू न करता तुम्ही सध्या जे आता जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यावरती बोला, त्याच्यावरती चर्चा करा, त्याच्यासाठी सभा घ्या। मी आता पहिल्यांदा आईवडिलांसोबत मतदान करायला जातो, त्यामुळे खूप छान वाटतं आहे। माझं असं म्हणणं आहे की कुठलाही पक्ष जरी निवडून आला तरी आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याने ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजे, त्यांच्याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे। नवीन मतदारांची दिशाभूल होऊ नये, त्याचबरोबर तू देखील एक नवीन मतदार आहेस, इतर तू नवीन मतदारांना काय आव्हान करशील या सगळ्या गोष्टींबाबत? मी असं म्हणेन की तुम्ही कोणताही पक्ष म्हणजे भाऊबंदकी वगैरे ह्या सगळ्या घरच्या गोष्टी आहेत त्यांच्या, म्हणजे हे नेहमीच होतं की हा भाऊ ह्या भावाने असं केलं, काका पुतण्या, मामा भाचे असे खूप रिलेशन्स राजकारणात सध्या गाजत आहे, तुम्ही पण सभा बघताय। पण तरीही कुठल्याही उमेदवाराचं शैक्षणिक पात्रता त्याची काय आहे, त्याने काय शिक्षण केलं आहे किंवा त्याची बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे फक्त तो कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाचा आहे म्हणून मत देऊ नका, पण त्याची एक बॅकग्राऊंड बघा की त्याने कितपत काम केलेलं आहे। आणि आता ऑप्शन आपल्याकडे खूप कमी आहेत, म्हणजे सगळ्यात कमीत कमी भ्रष्टाचार कोणी केला असं आपल्याला विचार करून मतदान करायला लागतं। एकंदरच आपण बघतोय की जे काही चाललं ते बदल करण्यामध्ये या तरुणांचा खूपच म्हणजे अशी खूप बदल करण्यामध्ये त्यांची इच्छा देखील आहे। नवीन असले मतदार ते मतदानाकरता आता सज्जही झालेले आहेत। आपण बघूया आता येणाऱ्या निवडणुकीचा काळच ठरवेल कोण कितपत श्रेष्ठ आहे आणि या मतदारांच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतील की नाही।
व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। ठाण्यातील पाचपाकाडी येथे स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त 4 दिवसीय धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्थेतर्फे स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। श्री चंडीयाग, साई समर्थ सोंगी भजन आणि कीर्तन आदी कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत। या सोहळ्यानिमित्त www.swamisamarth.com अशा नावाची वेबसाईट सुरू करण्यात आली आहे। या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या 6 वर्षापासून करण्यात येत आहे। विश्वकल्याण आणि मानवजातीच्या सुखसमृद्धीसाठी तसेच मनशांतीसाठी आणि कुलदेवतेच्या कृपाप्राप्तीसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय देसाई यांनी S9शी बोलताना दिली। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ सेवा संस्था ही स्थापना याच्यासाठी केली, याच्यातून एक धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही राबवतो। आमच्या मुरबाडला पण एक मठ आहे, पण शहरात पण असा एक आला की इथल्या लोकांना एक जनजागृती होईल, समाजात काहीतरी चांगला मेसेज द्यायला, याच्यासाठी हा मठ स्थापन केला। या मठाच्या उपक्रमातून आपण दत्त जयंती, महाशिवरात्री, गणेश जन्म, स्वामी पुण्यतिथी असे उपक्रम राबवतो। त्याच्यानंतर गुरुवारची आपण आरती आहे, त्या माध्यमातून एक त्या लोकांना एक प्रवचन किंवा एक स्वामीचरित्र वाचन असं त्यांच्याकडनं करून घेतो, किंवा होम हवन जे आहे ते वेगवेगळ्या महिलांसाठी करतो। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज सेवा संस्था हा मठ आपण स्थापन केला आहे। याचा उद्देशच अनेक लोकांपर्यंत पोहोचावा ही आपली यामागची भावना आहे। वेबसाईट आपण ही काल लॉन्च केलेली आहे, म्हणजे ज्या 1 तारखेला 1 एप्रिलला ज्या दिवशी आपली स्वामी जयंती होती त्याच दिवशी www.swamisamarth_सेवासंस्था.com ही वेबसाईट लॉन्च करण्यामागचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त स्वामी परिवार वाढावा। आणि त्यानंतर हिंदीमध्ये स्वामी समर्थांच्या अनेक वेबसाईट्स आहेत, मराठी तशी उपलब्ध नसल्यामुळे अक्कलकोट संस्थान वगळता आपली वेबसाईट ही मराठीतली दुसरी वेबसाईट आहे। आणि त्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत वेबसाईटच्या माध्यमातून वर्षभर आपले जे मठाचे उपक्रम आहेत त्याची माहिती पोहोचावी, उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांनी आपल्या मठाला भेट द्यावी आणि त्याच्यातून काहीतरी उत्क्रांती घडावी, हा यामागचा उद्देश आहे। प्राची मुळेसह प्रियंका नायकोडे, S9 न्यूज ठाणे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या आम आदमी पार्टी पक्षाच्या उमेदवार ज्येष्ठ समाजसेविका मीनाताई पाटकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। जसजशी 24 एप्रिल जवळ येत आहे तसा निवडणुकीचा ज्वर वाढत चालला आहे। 5 एप्रिल उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने सर्वच उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयात येत आहेत। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अर्ज भरण्यापूर्वी मेधा पाटकर यांनी मुलुंड परिसरातून रोड शो करीत मतदारांशी संवाद साधला। मुलुंड विभागात निघालेल्या या रोड शोमध्ये तळागाळातील कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला। आम मुंबईकरांप्रमाणे दिसणाऱ्या आणि वागणाऱ्या मेधा पाटकर यांच्या रॅलीमध्ये आम मुलुंडकरांनी मोठा सहभाग नोंदविला। विविध जाती जमातीच्या तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांनी या रॅलीमध्ये उत्साहाने भाग घेतला। मुलुंड पश्चिमेच्या जलाराम बाप्पा मंडई परिसरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधत मेधाताईंनी व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या। व्यापाऱ्यांना त्रासदायक ठरणाऱ्या LBT कराचे निर्मूलन करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांना दिले। त्याचबरोबर मेधाताईंनी व्यापाऱ्यांचे सत्कार स्वीकारत सामान्यांशी संवाद साधला। या रॅलीमध्ये पक्षाचे निशाण झाडू घेतलेले कार्यकर्ते, डोक्यावर गांधी टोपी घालून मिरवणारे कार्यकर्ते तसेच पक्षाचे झेंडे घेऊन कार्यकर्त्यांनी मेधा पाटकर यांच्या रोड शो मध्ये सहभाग घेतला। ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने सर्वत्र निवडणुकीचा ज्वर चढलेला दिसून येत होता। आपच्या कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रोड शो मध्ये सहभाग घेत जनतेशी संवाद साधला। मुलुंडच्या विविध विभागातून निघालेल्या या रोड शोने मुलुंड पूर्वेच्या निवडणूक आयोग कार्यालयाजवळ येत जनसभेचे रूप घेतले। यावेळी समाजातील विविध मान्यवरांनी मेधाताईंचे समर्थन करत लोकांना संबोधित केले। या सभेमध्ये ज्येष्ठ लेखिका प्राध्यापिका पुष्पा भावे, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक जी पारीख, प्रसिद्ध मराठी रहस्यकथा लेखक रत्नाकर मतकरी, पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ आदी मान्यवरांनी मेधाताईंना शुभेच्छा देत नागरिकांना राजकारणात बदल घडविण्यासाठी आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। मेधाताईंना शुभेच्छा देण्याआधी तुमचं अभिनंदन करायला पाहिजे, कारण असा कुठला मतदारसंघ आहे की ज्या ठिकाणी आपल्या मनात जे एक चित्र असतं ते आपला उमेदवार कसा असावा तशी व्यक्ती प्रत्यक्ष मिळते। आजच्या काळात हे दुर्मिळ आहे। अनेक वर्ष मेधाताई काम करतायत, पण मतदानापासून आणि माफ करा निवडणुकीच्या चित्रापासून ते दूर राहिले होते। आज काय झालं हे तुमच्या लक्षात आलं असेल, दिल्लीत जे घडलं त्यामध्ये लोकांना जे हवंय ते घडवून आणण्याचा एक मार्ग आपल्याला दिसायला लागला।
आणि हा मार्ग जो आहे त्या मार्गावर मेधाताई आपल्यासाठी इथे आल्या आणि मला खात्री आहे की मेधाताई निवडून येतीलच आणि त्या निवडून येऊन दिल्लीत गेल्या की दिल्लीचे काम अरविंदजी केजरीवालांनी सुरू केलेलं आहे ते काम त्या नक्की धडाक्याने पुढे नेतील. तुम्ही तर पाहताच आहात की प्रत्येक पक्षामध्ये जवळजवळ 1/3 लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत आणि त्याच्यामध्ये खुनी बलात्कारी अशा लोकांपासून लोक आहेत आणि त्याबद्दल आपल्याकडे कोणीही काही करत नव्हतं आणि निवडणुकांमधून आपण त्यांना उलट बळ देत होतो त्यांचा स्वार्थ वाढवण्यासाठी आणि लूटमारी वाढवण्यासाठी. त्यामुळे इतके दिवस चांगल्या माणसाला मत देण्याला सुद्धा पर्याय नव्हता कारण तसे उमेदवारही उभे नव्हते. आता पहिल्या प्रथमच आपल्याला एक आशेचा किरण दिसतोय की ज्याच्यातून अरविंद केजरीवालांनी सुरुवात केलेल्यातून मेधा पाटकरांसारखे ज्यांनी कित्येक वर्ष विचार केला पण निवडणुकी इतकी भ्रष्ट लोकांची होती की या चिखलात उतरायचं की नाही हा प्रश्न होता. आता प्रथमच सर्वसामान्य मनुष्य जागा झालाय त्याचा आवाज आता बाहेर फुटतोय आणि त्यांना एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मेधा पाटकरांसारखं नेतृत्व मिळतंय की ज्यांनी आजपर्यंत गरिबांची सेवा करण्याखेरीज दुसरं काहीच केलं नाही. आज मला असं वाटत होतं की त्यांना काहीतरी एक शुभेच्छांबरोबर एक भेट द्यावी. पुन्हा प्रश्न आला की भेट त्या ठेवणार कुठे कारण त्या स्वतःच काही ठेवत नाही आणि जे काही आहे ते लोकांसाठी आहे लोकांसाठी वाटून टाकताय आणि लोकांनीच पुढे विकास न्यावा यासाठी सगळं करतायत. मला अशी खात्री आहे की तुम्ही सगळे त्यांना निवडून द्यालच. आता आम आदमी पार्टीच्या निमित्तानं आपण स्वराज म्हणजे काय आणि ते कसं मिळवायचं याचा शोध घेत आहोत आणि त्या दृष्टीनं आम आदमी पार्टी जिंकणं हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने आणि लोकशाहीच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यात मेधाताईंनी का जिंकलं पाहिजे याचं एक साधं कारण सांगतो की आधी केले आणि मग सांगितले अशा जी काही थोडी माणसं आहेत त्यांच्यापैकी मेधाताई आहेत की गेली अनेक वर्ष त्यांनी सेवाव्रत घेतलेलं आहे. म्हणजे राजकारण म्हणजे सेवा हे जे गांधीपासून आपण ऐकत आलो ते लोक विसरलेले आहेत आणि राजकारण म्हणजे सत्ताकारण असं एक झालेलं होतं. परंतु मेधाताईंनी सेवा हेच खरं आपलं काम आहे आणि ते आतापर्यंत वेगवेगळ्या मार्गाने केलं आणि आता या एका वेगळ्या मार्गाने आपण करणार आहोत आणि त्यात आपण सर्व त्यांच्या पाठी उभे राहणार आहोत आणि त्यांना आणि आम आदमी पार्टीला म्हणजे आपल्यालाच खरं म्हणजे जिंकून देणार आहोत. तर मेधा पाटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपस्थितांना संबोधित केले. व्हिडिओ जर्नलिस्ट कौस्तुभ दरवेजसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे. मैं मतदान करणार. आधी मतदान करणार मग साइड वर जाणार. Though I travel a lot, I'll make a point to cast my vote. Voting is as important as my duty. और ये भी कोई बुलंद वाली गल है
पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे। मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे। एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं। मी खूप उत्सुक आहे। आमचं मत आमचा अधिकार। आम्ही मतदान करणार, तुम्ही मतदान करा। S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मनसे उमेदवार प्रमोद पाटील यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या डोंबिवलीच्या सभेमध्ये राज ठाकरे यांचा विरोधकांवर हल्लाबोल। निवडणूक झाल्यावर खासदार निवडून आल्यावर एक 24 तास असं एक कार्यालय उभा करणार आहे, ज्याच्यावर कोणी ईमेल फोनद्वारे तक्रारी किंवा अर्ज सूचना केल्या तर त्याची 24 तासात दखल घेतली जाईल, असं एक अद्ययावत ऑफिस कार्यालय मी ओपन करणार आहे। आणि मी काही इथे पैसे कमवण्यासाठी राजकारणात आलेलो नाहीये, त्यामुळे मला मिळणारा मानधन म्हणून मिळणारा जो खासदार म्हणून मानधन मिळतो तो सुद्धा मी महाराष्ट्र सरकारच्या आपत्ती निधी मुख्यमंत्री निधीमध्ये टाकून देईन, याची मी आपल्यास आताच ग्वाही देतोय। महाराष्ट्राचे भाग्यविधाते लक्ष लक्ष तरुणांचे स्तुतिस्थान मराठी हृदय सम्राट माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांचा जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, खरं तर काही गोष्टी अशा असतात की ज्यांचा त्या निवडणुकीशी काही संबंध नसतो, पण विषय काढल्यानंतर तो पूर्ण करणं हे माझं काम आहे, ते मी आज करणार। मी जी काही गोष्ट बोलली ती जी काही घटना घडल्या होत्या त्या सगळ्या घटना मी तुमच्या समोर मांडल्या त्या दिवशी, आणि मग त्याच्यानंतर काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांशी मी काय बोलणार, मी खंजीर खुपसला। मी खरं तर या विषयामध्ये मी कधी हातही घातला नसता, पण मला आज बोलावं लागतंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं अलिबागला शिबिर होतं, आणि मी त्या शिबिराला जात असताना मला वाटेमध्ये लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा मला फोन आला, आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवला ऍडमिट केलेलं आहे, अशी अशी गोष्ट झाली आहे, हे सगळ्या काय झाल्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। मी गाडीत येत असताना मला असं वाटतं कुठेतरी पनवेलच्या जवळ स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंचा मला मोबाईलवरती फोन आला, मला बोलले कुठे आहेस तू? मी म्हटलं निघालोय। येतोयस ना, लवकर ये आणि हॉस्पिटलला पोहोच। तिथून बाहेर पडताना माझ्या बरोबर मी गाडी चालवतोय, माझ्या बरोबर उद्धव बाजूला बसलाय, तिथून हॉस्पिटल मधनं मातोश्रीला मी घेऊन आलो। त्याच्या ऑपरेशनच्या वेळेला दिवसभर तिकडे हॉस्पिटलमध्ये मी बसून होतो। हॉस्पिटल मधनं मातोश्रीला येईपर्यंत तेव्हा नाही रे वाटलं की बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्याच्या बाजूला मी बसलोय म्हणून।
जे संसदपटू आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये इतकी जण आजपर्यंत गेले, त्याच्यानंतर आज महाराष्ट्राची आज तिकडे संसदेमध्ये अवस्था काय, एकत्र येऊन कुठच्या विषयावरती महाराष्ट्राच्या बोलायला तयार नाहीत, भांडायला तयार नाहीत. हे असले जे आतापर्यंत पाठवले ते पाठवले, झाले ते बस झाले. आता जे तुम्हाला पाठवायचे ते राजू सारखे तुम्हाला जिगरबाज लोक तुम्हाला तिकडे संसदेमध्ये पाठवायला लागतील. प्रश्न मांडायच्या वेळेला प्रश्नही मांडेल, दोन हात करायच्या वेळेला दोन हातही करेल. इतर प्रांतातले जे नेते तिकडे खासदार बनून ज्याला महाराष्ट्रावरती आग पाखड करत असतात, त्यांची तोंड बंद करण्यासाठी म्हणून मला इथून खासदार पाठवायचे. महाराष्ट्राचा आवाज, विरोधात बोलणाऱ्यांचा तो आवाज कानाखाली काढायचा आहे. याच्यासाठी म्हणून मला ही मी निवडणूक लढवत आहे. येणाऱ्या 24 एप्रिलला, कुठे गेला राजू, इकडे, येणाऱ्या 24 तारखेला रेल्वे इंजिन या निशाणीवरती त्याचं बटन दाबून आपण सगळेजण राजू पाटील यांना दिल्लीच्या संसदेमध्ये खासदार म्हणून पाठवाल अशी एक आशा आणि अपेक्षा आपल्या सर्वांकडे मी बाळगतो आणि आपली सर्वांची मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोपरी गावदेवी मंदिराजवळ भक्तांकरिता ठेवलेल्या राखीव जागेला फेरीवाल्यांचा वेळखा, ठाणे महानगरपालिकेचे दुर्लक्ष. कोपरी गावदेवी मंदिरातील चिखलादेवी ही नवसाला पावणारी देवी आहे. या देवीच्या यात्रेकरिता ठिकठिकाणाहून भक्तजण येतात. 3 दिवस असा देवीचा उत्सव जानेवारी महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या देवीला गोडाधोडाचे नैवेद्य भक्तजण अर्पण करीत असतात. भक्तजणांच्या श्रद्धेपोटी नैवेद्य बनवण्याकरिता अशी काही जागा मंदिराच्या बाजूला स्थानिक नगरसेवकांनी राखीव ठेवली होती. या देवीच्या नैवेद्याच्या कामकाजाकरिता येथे शेडही उभारण्यात आली होती. स्थानिक नगरसेवकांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला जात असून सध्या याचा अनधिकृत कामांकरिता वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. या शेडखाली सध्या स्नॅक्स कॉर्नर, शेवपुरीच्या गाड्या यासारखे अन्य स्टॉल्सही उभारण्यात आले आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या ठाणे महानगरपालिकेची येथे कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. मैं मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे, मैं मतदान करणार. आधी मतदान करणार, मग साइडवर जाणार. दो I travel lot, I'll make a point to cast my vote. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माय ड्यूटी. और ये भी कोई बुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतो. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत आमचा अधिकार. आम्ही मतदान करणार, तुम्ही मतदान करा. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. व्यास क्रिएशनने उन्हाळी सुट्टीत ज्ञानात वाढ करण्याकरिता 200 पुस्तकांचा समावेश असलेला बालखजिना वाचकांच्या भेटीस आणलाय. व्यास क्रिएशन उन्हाळ्याच्या सुट्टीत ज्ञानात भर पडावी याकरिता 200 पुस्तकांनी युक्त असलेले वाचनालय घेऊन आले आहे. व्यास क्रिएशन ही लहान मुलांपासून ते ज्येष्ठांच्या मनोरंजनाकरिता विविध सांस्कृतिक तसेच साहित्यिक उपक्रम राबवित आहे. ज्ञानात भर पडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणजे पुस्तक. आजवर त्यांनी अनेक लेखकांना हाताशी घेऊन अनेक पुस्तके प्रकाशित केली आहे. उन्हाळी सुट्टीचा सदुपयोग लहानांपासून ते मोठ्यांनी मनोरंजनांसह वाचनाने करावा अशी संकल्पना घेऊन एक उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. बाल वाचनालय अशी संकल्पना असून यामध्ये 150 लेखकांच्या एकूण 200 पुस्तकांनी युक्त असा बालखजिना आहे. संत, कला, पर्यावरण, मनोरंजनात्मक, खगोलज्ञान, साहसकथा, हास्यचित्र त्याचबरोबर साहित्य संमेलनातील माजी अध्यक्षांची ओळख करून देणाऱ्या पुस्तकांचा या बालखजिन्यात समावेश केला आहे. सोसायटी, चाळी, कट्टा यामध्ये या फिरत्या वाचनालयाचा वापर करता येणार असून याची किंमत 5000 रुपये आहे. इंग्रजीचे प्रभुत्व सध्या सर्वत्र असल्याने अरे संसारा संसारा यामध्ये काही इंग्रजी पुस्तकांचा समावेश असून यातून मित्रमैत्रिणी मिळून वाचनालय सुरू करून पुस्तके वाचू शकतील. बालसाहित्यातील कुपोषण रोखण्याकरिता ही मोहीम व्यास क्रिएशनने हाती घेतली आहे. लहानांपासून ज्येष्ठांनी बाल वाचनालयाचा लाभ घ्यावा असे आवाहन निलेश गायकवाड यांनी केले. बाल साहित्यात मोठ्या प्रमाणात काम व्हावं अशी अनेकांची पूर्वीपासूनची इच्छा होती. बाल साहित्यात खऱ्या अर्थाने कुपोषण होतंय असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे आणि अनेक जणांनी ते नोंदवलं. त्यामुळे बाल साहित्य हे सर्वांपर्यंत पोहोचावं, अगदी मुळापर्यंत जावं
विद्यार्थ्यांनी त्याच्यात वाचन मनन चिंतन अशा सगळ्या प्रक्रियेतून जावं आणि ती वाचनाची पेटी प्रत्येक सोसायटीत, चाळीत, गावागावात, घरात, देवळात जिथे जिथे शक्य आहे तिथे पोहोचावी या दृष्टिकोनातून खजिना बाल वाचनालय या संकल्पनेचा उदय झाला. यंदाच्या गुढीपाडव्यापासून ही संकल्पना सर्वत्र रुजू होते. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, बुलढाणा असं करत करत संपूर्ण महाराष्ट्रभर ही चळवळ पोहोचेल अशी आम्हाला खात्री आहे. विजया राज्याध्यक्ष, दभी कुलकर्णी, हेमा सुभाष लेले, सुचित्रा कुलकर्णी, श्रीकांत बोजेवार, राग जाधव, दभी कुलकर्णी असे सगळे मान्यवर, महाराष्ट्रातले 100हून अधिक मान्यवर या निमित्ताने बालसाहित्याच्या या मांडवाखाली सगळेजण एकत्र आलेले आहेत. आणि कदाचित ही पहिलीच घटना असेल बालसाहित्यातील, मराठी बालसाहित्यातील की महाराष्ट्रातील सगळे नामवंत पुढे सरसावलेत की हो आपल्याला बालसाहित्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे, बालसाहित्यामध्ये मोठी चळवळ उभी राहिली पाहिजे आणि असे उपक्रम सर्वत्र सातत्याने व्हायला हवेत. आणि म्हणूनच बालसाहित्याचा हा खजिना सगळ्यांना उपयुक्त ठरेल, सगळ्यांना आवडेल. कथा, कादंबरी, कविता, रहस्यकथा आणि अशा सगळ्याच विषयांद्वारे बाल विद्यार्थ्यांना आकर्षित करेल असा हा खजिना सगळ्यांसमोर आम्ही आता तो पोहोचवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज शक्ती प्रदर्शन करीत ठाण्यातील राम मारुती रोड ते टेंभी नाका अशा भव्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत उमेदवार राजन विचारेंसह आमदार प्रताप सरनाईक, खासदार संजय राऊत, शिवसेना उपनेते अनंत तरे, भाजपाचे माजी आमदार संजय कैकर, शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, ठाणे युवा सेना अध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि महापौर हरिश्चंद्र पाटील यांचा सहभाग होता. घोषणाबाजी, भगवे ध्वज फडकवीत उमेदवारासह शिवसैनिक ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ शिवसैनिकांची अरेरावी काही प्रमाणात दिसून आली. वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकाऱ्यांकडे शिवसेनेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला असून निवडणुकांमध्ये कोण विजयी ठरेल हे येणारा काळच ठरवेल. या ठाण्यातील जनतेने हा कौल महायुतीला दिलेला आहे. गेले कित्येक वर्ष या ठाण्यामध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे आणि या महायुतीच्या माध्यमातून या ठाणे शहरामध्ये जी कामं झालेली आहेत आणि या जनता गेल्या 20 वर्षामध्ये कंटाळले यांच्या त्रासाला. महागाई आहे, महिलांवरती अत्याचार होत आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, असे इतर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत. देशासमोर अनेक संकटं आलेली आहेत आणि म्हणून नरेंद्र मोदींचं सरकार येण्याची वाट ही जनता बघते आहे आणि या सरकारची वाट लावल्याशिवाय हे मला वाटते जनता स्वस्थ बसणार नाही आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करेल अशी आशा मी व्यक्त करतो. प्रियांका नायकोडेसह प्राची मुळे, S9 न्यूज, ठाणे. हरिओम नगरमधील तलावाची दुरावस्था, ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीबाबत वादामुळे तलावाच्या सुशोभीकरणास विलंब. हरिओम नगरमध्ये पांडुरंग भोईर नावाचे तलाव आहे. या तलावाचा कोपरी मुलुंड परिसरातील नागरिक गणपती विसर्जनाकरिता वापर करतात. मात्र सध्या या तलावाची दुरावस्था झाली असून या तलावात कचरा साचलाय तर सुरक्षा भिंतीचा पत्ताच नाहीये. ठाणे शहराची ओळख तलावांचे शहर म्हणून आहे. मात्र याच ठाणे शहरात तलावाचे अवशेष दिवसेंदिवस नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या वर्षी काही ठराविक रकमेचा निधी ठाणे महापालिकेने खर्च करून तलावांभोवती काही कठडे उभारले होते. मात्र तो निधी आणि कठडे हेही पाण्यात गेल्याचे सद्यस्थितीवरून दिसत आहे. गणेश उत्सव विसर्जनाच्या वेळी नवघर पोलिसांचा बंदोबस्त असतो तर ठाणे मनपाचे कर्मचारी या तलावाची स्वच्छता करतात. मात्र सध्या या तलावाला बकाल असे रूप प्राप्त झाले असून मनपा हद्दीच्या वादावरून या तलावाचे सुशोभीकरण रखडल्याची माहिती स्थानिकांनी दिली. मनवीचे लोकसभा अध्यक्ष नितीन भोईर हे ठाणे मनपा, मुंबई महापालिका आणि स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्याकडे तलावाच्या विकासाबाबत पाठपुरावा करीत आहेत. गणेश विसर्जनापूर्वी तलावांचे सुशोभीकरण शासनाने हद्दीबाबत वाद विसरून करून द्यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लोकसभा अध्यक्ष नितीन भोईर यांनी केली आहे. हे तलाव 1990 साली माननीय हिरालाल भोईर यांच्या नगरसेवक निधीतून बनवलं होतं. ते आज तलावाची अवस्था तुम्ही बघू शकता आणि हे तलाव 1990 साली जेव्हा हिरालाल रघुनाथ भोईर यांनी मोडलं त्याच्यानंतर हे तलावाची हद्द 2000 साली ही BMCच्या अंडर आली होती. तेव्हापासून BMCचे पोलीस कर्मचारी इकडे दर गणपती विसर्जनाला संरक्षण पुरवतं आणि TMCचे माणसे येऊन कर्मचारी येऊन साफसफाई करतं. आता BMCला आम्ही लेटर दिलं होतं की आम्हाला हे सुशोभित करून द्या कारण की हे BMCच्या अंडर होतं. तर BMC बोलते आमच्या हद्दीत नाही, TMC बोलते आमच्या हद्दीत नाही. या दोघांच्या हद्दीच्या विषयामुळे
या पूर्ण तलावाचं सुशोभीकरणाचं काम रखडलं गेलं आहे. याची संरक्षण भिंत होती ती कोसळलेली आहे. हे तुम्ही बघू शकता, ही संरक्षण भिंत जी कोसळली आहे. चारी बाजूनी भिंत होती ती भिंत पण राहिलेली नाही याच्यापुढे. आणि हे पूर्ण तलाव 20 ते 25 फूट डीप असून तिथे कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ शकते. आणि याला जबाबदार कोण आहे याचं उत्तर अजून आम्हाला भेटलेलं नाही. तर कृपया करून आमची एकच मागणी का BMC आणि TMCच्या वादामधून निघून आम्हाला आमचं तलाव सुशोभित करून द्यावे, जेणेकरून येथील येणाऱ्या नागरिकांना गणपतीचं विसर्जन करताना व्यवस्थित होईल. स्थानिक नगरसेवकांनी गेल्या वर्षी निधी आणून तिथे 50 लाखाची निधी मान्य केली होती आणि अशी भिंत बांधली होती, पण ती टेम्पररी होती, तिचा काही उपयोग झालेला नाही आहे. ती पुन्हा ढासळली गेली आहे. तर आमचं एकच मागणी का आम्हाला कुठल्याही प्रकारे इकडं गणपती विसर्जनासाठी सुशोभित करून तलावाची भिंत बांधून द्यावी. या तलावाच्या सभोवतालील काही वस्ती असून लहान मुले खेळता खेळता तलावाजवळ येतात. तलाव खोल असल्याने येथे काही अपघात होऊ शकतात. मात्र याबाबत प्रशासनाला जाग येणार कधी असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये आपच्या उमेदवार मेधा पाटकर आणि ठाण्यातील युतीचे उमेदवार राजन विचारे यांनी दाखल केला आज उमेदवारी अर्ज. कोपरी गावदेवी मंदिराजवळील राखीव जागेला फेरीवाल्यांचा विळखा. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.